या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। मला तुका तरी आठवता शेवटची पावडर तोंडात कधी फासलेलंच ती? बरोबर दिसत नाही काय? माधव मुंबईत गेलो ना, म्हणान तुझ्या रेळ येली ती, नाहीतर असा पोरग्या तुका गावणार होता तव। दत्ता लवकर नेने इले ना थांब अण्णा, मी माझ्या परीने खूप प्रयत्न केला पण विश्वासघात झालाय। काय बोलतोस नेने? मुलीकडचे पळून गेले अण्णा। अण्णांच्या हट्टापायी माधवा घर सोडू लागला आणि आता ह्यांच्या हट्टासाठी मी लगीन करायचं। ही गडी असं या घरातलं आणि बायको गौऱ्या थापणारी। अंगा अण्णा अंगा गड्यांची कोण वरात काढत नाही, त्यांना राबवतात, मी नाही काढू देणार बाबा। काय म्हणत होतस? काय म्हणत होतस? सोडा ते का सोडा। गपराव, एक हातून निसटलो यो पण पावलावर पाऊल ठेवणार असत तर जीवानिशीच आहेत। काय सांगत होतास? वरात नको? अरे अण्णा नायकाची इज्जत तुझ्या जीवापेक्षा मोठी हाय। कोण असस तू? गडी म्हणवतस ना, मग हे गड्यांनी फक्त ऐकायचं, कळलं? एक झील गेलो पण आता तुका गमूचा नाही हा मका। लग्नाक तयार हो, बायल गरीबा घरची असली ना तरी तिच्या पावलान सुख येत घरात। शेवंत, लग्नाची कामं एवढी असतात की वेळ मिळत नाही। वेळ काढायचं ठरवलं ना की काढता येतो वेळ। लग्ना की तो का वयो तो मान मिळेल। मिठाई अण्णा नायकाच्या नावावर काळिंबो असस तू। तुझ्या चान काय होणारला नाही, माझा नाव खराब केलास तू। दत्ता, आता या घराची जबाबदारी तुझ्यावरच असा। यो माझो झील दत्ता हरी नाईक याचा लगीन होईल। दत्ता ही तुझी बाईल आणि यो तुझो हो दत्ता। काय सांगत होतास? काय सांगत होतास? वरात नको? अरे अण्णा नायकाची इज्जत तुझ्या जीवापेक्षा मोठी हाय। गडी म्हणवतस ना, मग हे गड्यांनी फक्त ऐकायचा, शब्दाबाहेर गेलंस जीव घेईन। दत्ता, अरे शर्ट किती घालतस? हळद लागतली ना? बाहेर सगळी जण इली असत ना। अरे कोण किती काय बोला, या आधी काय हळदीत गेली नाही कोणाच्या? बरा तो पुढे। दत्ता, काय झालं रे? काय नाही, माझा याक ऐकशील? आई मका माहित आहे तुका काय सांगू सांग। लग्नाक उभं रावलंय फक्त तुझ्यासाठी, मका नाही बघव तुझी फरफट। जा माझा व्हायत ना तर व्हायत, पण आता लोकाच्या पोराची जबाबदारी तुझ्यावर पडतली। त्याच्या नावापुढे तुझं नाव लागतला। कायो झाला ना तरी ते का सुखी ठेव, डोक्यातून सगळा काढून टाक। पोरग्या चांगला हा आहे,
काय झाला? मी दत्तादाचा धडा असे ना. वय आता लगीन होई पतूर दादा बरोबरच रवायचा. हा मी दत्तादा आता खरंच सोडूच आहे ना. आता दादा खळद लागतली त्याच्या बाजूकच बसून रवायचा. दत्ता आता हळद लागली ना की घराबाहेर जाऊ नको. हा घराबाहेर किती नाही जायचा? अरे नसता जायचा, चांगला नसता. म्हणजे नाही जात घराबाहेर. या बघ तू न बाहेर जा आणि कोण कोण इली तेवढी बघ. हा दत्ता आज माधव असतो तर तिचा लगीन लागताना बघितला असता. ते का हळद लावलं असतंय. सगळा चांगला होता रे, पण माधव आपल्या वांगडा नाही. देवा महाराजा, आज ह्या घरात लगीन कार्य ठरलेलं असा, त्याच्यात कोणी खोटा नाटा पंचाक्षरी जाब जबाब केलो असा तर तो तुझ्या पायाखाली घेई. नायकांकडे लगीन असा तुम्ही बसलेच की त्या करतोय देऊच लागत ना. हो आहे नेऊन देवा. आज ताशो असताना नाही उद्या त्या अण्णा नायकाच्या घराचे 12 वाजतील तर बघचाल. काय झाला? केळीचं काम पडलो. दत्ता बहिणी असं का म्हणतायत ते? त्यांना तिथे खेळायला भरपूर वाव होता. तुम्ही देत नाही का खेळायला? देते ना. भरपूर मित्रमैत्रिणी त्यांचे होते. आणि मुंबई म्हटल्यावर ना खूप अभिमान आहे मुंबईचा. अजूनही ते ठाण्यात आलं. माझी मुंबई वेगळीच आहे. म्हणजे माझं ठाणं सुद्धा वेगळंच आहे. हो बरोबर आहे. मग माझं ठाणं आहे. शेवटी तुम्ही आणलंच खेचून त्यांना ठाण्यात. नाही ते आले त्याच्यानंतर आमचं झालं. हो का? माझ्यासाठी ऍक्च्युअली ते मुंबईवरनं आले. ते कळलं मला. ते प्रेम बिम बोललात ना मगाशी, तेच हळूहळू टोल क्रॉस करून आणलं त्यांना इकडे. खूप आळशी आहात. नाही बिलकुल नाही. असं लिहिलंय? नाही कोणी लिहिलं नाही. रॉंग. काय लिहिलंय तुम्हीच वाचा. नाही आळशी नाहीये तुम्ही म्हणून नाही चालणार. हा आरोप मान्य नाही. तुमची एक आयडिया खूप चांगली आहे. तुम्ही घरी बोलवता आणि स्वतः घरी थांबत नाही. नाही असं काय नाही. मी सगळ्या येतात माझ्याकडे. पण ती सतत व्हॉट्सअपवर ऑनलाईन असते. माझ्या मैत्रिणीशी कॉन्टॅक्ट ठेवायचं म्हणजे मला. आरोप मान्य आहे का? कारण द्या म्हटलेलं नाहीये तुम्हाला. जर मी इथं आहे ना तर तुला कामाला हातच नाही लावू देणार. आणि मी गेल्यावर जर तू कामाला हात लावलास तर मग बघ. आजा आज तू बरा गोट्यात आलेस. अगं जिजे सकाळपासून तोच काम करतोय. अगं बायकूनच कामाला लावला असेल त्याला. अरे काय नाही असं मामा. अरे तसं काय नाही. मग तिला काम न कराय काही हिव भरले वैर. होय अग. हा काय झोप झोप झोपू कशाला पण बघ. हे अहो एक तर लई गरम होतंय. नाही झोप. थंडी वाजते तुला. थंडी कणकणी आली तुला आणि कालपासून बरं वाटत नाही. गुरुनाथ सुभेदार कोण आहे तू? हा मीच. आणि चिठ्ठी दिली आहे सनाया मॅडम. त्यारी जे काही तुझं होतं ते सगळं परत पाठवते. आपला संबंध संपला. तुमची झोप उडाली असेल ना. शर्यत तुम्हाला सोडून निघून गेली. आता कळतंय ना तुम्हाला झोप उडणं म्हणजे नेमकं काय असतं ते. कोणीतरी म्हटलंय ना या जन्मीचं या जन्मीच भोगावं लागतं. एक मिनिट काय असं काय करताय? तुमच्या मुलीशी लग्न केलंय मी. मला एकदा भेटू द्या ना तिला. एक बायको आधी झेपत नव्हती त्यात माझ्या शदू बेबीशी लग्न करायचं नाटक केलंस आणि ते लग्न व्हॅलिडच नाहीये. त्याच्यामुळे आता ती लग्न करायला मोकळी आहे. राजमातोश्रींना भेटायचं होतं. आपण बोलू शकता. पण आम्हाला फक्त त्यांच्याशीच बोलायचं आहे. तुम्ही शंभू राजांवर दबाव आणा आणि सांगा अनाजी पंतांना पद द्या म्हणून. आणि हे झालंच पाहिजे. पत्र आलंय सज्जनगडावरून. राणीसाहेब सज्जनगडावरून पत्र येणं ही आनंदाची गोष्ट. आणि तरी तुम्ही उदास. बघू. सर म्हणजे तुम्हीच म्हणता ना की हातात घेतलेलं काम कायम पूर्ण करावं म्हणून. मग आपल्या कंपनीत जो भ्रष्टाचार झालाय तो फक्त मला शोधून काढू दे.
मी तिला सगळं सांगतोय, ऐकतच नाही माझं. मी तिला म्हणलं मी हे सगळं शोधतो, त्या फ्रॉड माणसाला मी शोधून काढतो. मला म्हणते नाही, मी एकदा हातात काम घेतलं की ते पूर्ण करणार. सर 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 काम सर म्हणे. याचा अर्थ ती पुन्हा ऑफिसमध्ये येणार ना खुपसायला. राजेश जर काही बोलला ना झेंडे, ती सरळ माझ्यापर्यंत येऊन पोहोच. मी कलेक्टिव्ह फार्मिंग बद्दल वाचलो होतं. चालेल, हा उपाय पण चांगला आहे. सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पीक घेतलं तर उत्तमच आहे. या कलेक्टिव्ह फार्मिंगच्या नादाला लागून बरबाद उचलला नाही तर. मला काय हे मान्य नाही, पण मी का माझी जमीन देऊ शकत नाही.